नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद तायडे तुमचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वीतील मराठी विषयातील काळे केस हा जो 14वा पाठ आहे, या पाठाचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, प्रस्तुत पाठाचे लेखक आहे नासी फडके. यांचं पूर्ण नाव आहे नारायण सीताराम फडके. 1894 ते 1978 असा यांचा एकंदर कालखंड आहे. प्रस्तुत पाठामध्ये नासी फडके यांनी काळे केस या पाठामध्ये त्यांचे जे डोक्यावरचे काळे केस अजूनही काळे का राहिले, ते पूर्ण पांढरे का झाले नाही, याबद्दलचे विचार या पाठामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्याच्या आधी नासी फडके या थोर साहित्यिकांचा, या मराठी साहित्यामध्ये ज्यांनी आपल्या साहित्याने ठसा उमटवला, आपल्या समीक्ष क्षेत्र समृद्ध केलं, अशा नासी फडकेंच्या जीवन परिचयाचा परिचय आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. मित्रांनो, लेखकांच्या साहित्य संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर नासी फडके यांचे दौलत, जादूगर, प्रवासी, अखेरचे बंड असे 100हून अधिक कादंबऱ्या आणि गुजगोष्टी, धूम्रवलय असे लघुनिबंध, प्रतिभा साधना, प्रतिभा विलास हे लेखन प्रसिद्ध आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करून मराठी साहित्य क्षेत्राला त्यांनी समृद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे ते आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. म्हणजे गुजगोष्टी हा साहित्य प्रकार मराठी साहित्यामध्ये नासी फडकेंनी आणला, म्हणून त्यांना आद्य प्रवर्तक म्हणतात. ही गोष्ट तुम्ही नोंदवून घ्यायची आहे की मराठी साहित्य, समजा तुम्हाला प्रश्न पडला की मराठी साहित्यामध्ये गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक कोण, मग हा प्रश्न तुम्हाला कुठे पडेल? तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये पडेल, बोर्डाच्या परीक्षेमध्ये पडेल किंवा कृतीपत्रिकेमध्ये पडेल. कुठल्याही प्रकारे तुम्हाला हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही या विषयाची नोंद तुमच्याकडे करून ठेवा की गुजगोष्टी किंवा लघुनिबंध हा वाङ्मय प्रकार मराठी भाषेमध्ये नासी फडकेंनी रुजवला, आणला, म्हणून त्यांना आद्य प्रवर्तक म्हणतात. त्याचबरोबर मित्रांनो, लेखकांच्या लेखनाचे वैशिष्ट्य काय आहे, त्यांचे व्यक्तिरेखाटन कशा प्रकारचे आहे, हे सुद्धा या वेगवेगळ्या कथांमधून, कादंबऱ्यांमधून वाचन केल्यावर लक्षात येतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लिहून मराठी भाषेला समृद्ध केल्यामुळे असा प्रतिभावान साहित्यिक मराठी भाषेला लाभला, याची दखल आपल्या मराठी भाषेच्या वेगवेगळ्या संमेलनांच्या माध्यमातून घेण्यात आली. आणि त्यामध्येच 1940 मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य संमेलन होत असतात. त्यामध्येच 1940 मध्ये रत्नागिरीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन झालं, त्या मराठी साहित्य संमेलनाचे नासी फडके हे अध्यक्ष होते. असं अफाट कार्य करणाऱ्या नासी फडकेंच्या कार्याचा गौरव 1962 साली भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन केलेला आहे. या त्यांच्या परिचयातून तुम्हाला 4-5 गोष्टी लक्षात ठेवायचे की नासी फडके हे कादंबरीकार होते, लघुकथाकार होते, कथाकार होते, समीक्षक होते. त्याचबरोबर आता दुसरा मुद्दा की त्यांनी गुजगोष्टी नावाचा वाङ्मय प्रकार मराठी भाषेमध्ये आणला, म्हणून त्यांना त्या काव्याचे आद्य प्रवर्तक म्हणतात. तिसरा बिंदू, 1940 साली रत्नागिरीला जे साहित्य संमेलन झालं, मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर नासी फडके होते. 5वा मुद्दा, त्यांच्या एकंदर साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना कोणता खिताब दिला? तर त्यांना पद्मभूषण हा किताब दिला.
अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला नोंदवून ठेवायची आहे. ही माहिती मित्रांनो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जाते. फक्त मराठी विषय म्हणून तुम्ही याकडे बघू नका, तर एक जनरल नॉलेज म्हणून, तुमची भाषा समृद्ध करणारा विषय म्हणून, तुमची आकलनाची क्षमता वाढवणारा विषय म्हणून मराठी विषयाच्या अभ्यासाला तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात करायची आहे. त्यासाठी तुम्हाला वाचन, लेखन आणि त्या माध्यमातून आकलन यावर भर द्यावा लागणार आहे. मित्रांनो, असं समृद्ध मराठी साहित्य क्षेत्र करणाऱ्या नासी फडकेंच्या या पाठामध्ये नासी फडकेंनी कशा प्रकारे त्यांचे विचार, मनात येणारे विचार, केसांच्या संदर्भात येणारे विचार व्यक्त केलेले आहे ते आपल्याला बघायचे. मित्रांनो, चला आपण आता पाठाला सुरुवात करू. हे बघा, आता समजा हा जो पहिला उतार आहे, त्या पहिल्या उतार्यावर जर तुम्हाला परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्यांवरती प्रश्न विचारण्यात आले, तर तुम्ही प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवा की एका उतार्यावरती तुम्हाला 3 कृती विचारल्या जातात. पहिली कृती आकलन कृती, दुसरी कृती आकलन कृती आणि तिसरी कृती सोमत कृती. म्हणजे तुम्हाला तुमची आकलन झालेली जी कौशल्य आहे ती त्यामध्ये व्यक्त करायची असतात. स्वतः तुम्हाला त्या पाठाचं किती आकलन झालं, आकलन झालेला भाग तुम्ही स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या अभिव्यक्तीने कसा व्यक्त करू शकतात, या पद्धतीने व्याकरण कृती 3 मध्ये तुमचं सोमत हे बघितलं जातं, त्याचं मूल्यमापन केलं जातं. पहिल्या 2 कृत्यांमध्ये तुम्हाला आकलन किती झालंय ते कळतं आणि तिसऱ्या कृतीमध्ये तुम्हाला जे आकलन झालेलं आहे ते तुमच्या शब्दामध्ये कशा प्रकारे व्यक्त करता येतं प्रभावीपणे ते पाहिलं जातं. म्हणून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला एक उतारा जरी परीक्षेला पडत असला तरी त्या उतार्यामधून तुमची आकलनाची क्षमता आणि तुमची अभिव्यक्तीची क्षमता व्यक्त होण्याची क्षमता याचं मूल्यमापन केलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमच्या आकलनाची क्षमता आणि अभिव्यक्तीची क्षमता ही मूल्यमापनाच्या माध्यमातून तपासण्याचं कारण एकच की तुम्हाला प्रत्येक समस्येचं आकलन झालं पाहिजे आणि त्या समस्येवर आधारित विचार तुम्हाला प्रभावी भाषेमध्ये मांडता आले पाहिजे. म्हणून या प्रकारच्या कृतीपत्रिकेतून बोर्डाला तुम्हाला अशा प्रकारचे उतारे देऊन तुमचं आकलन आणि अभिव्यक्ती कौशल्य हे मूल्यमापनाच्या माध्यमातून तपासायचं असतं. बोर्डही ते तपासतं आणि तुम्हालाही ते समृद्ध करायचं असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा की प्रस्तुत कोणताही पाठ असेल, त्या पाठावरचा कोणताही उतारा असेल आणि त्या उतार्यामधून कोणत्याही प्रकारच्या समस्येच्या बद्दल किंवा विचारांबद्दल विचार व्यक्त केले असतील तर त्या प्रत्येक विचारातला विचारचं आकलन तुम्हाला झालं पाहिजे आणि प्रभावीपणे ते तुम्हाला तुमच्या शब्दात मांडता आलं पाहिजे. याच्यावरती तुम्ही भर देणं गरजेचं आहे. जेव्हा आता हा उतारा आपण वाचू तर या उतार्यावरती जर 3 कृती तुम्हाला आकलनाच्या संदर्भात विचारल्या गेल्या तर त्याचाही उद्देश तोच राहणार आहे की तुम्हाला उतार्याचं किती आकलन झालं आणि झालेल्या उतार्यावरती तुम्ही किती परखडपणे, स्पष्टपणे, वस्तुनिष्ठ पद्धतीने पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून तुमचा विचार मांडू शकतात हे तिसऱ्या कृतीमधून बघायचं असतं. म्हणून चला मित्रांनो, आता आपण आधी पहिल्या उतार्याचं फक्त वाचन करू. बघा, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत, प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे लेखकांना कोणीतरी विचारलाय की तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. असा प्रश्न का पडला इथंच विचार करावा लागेल आपल्याला. का असा प्रश्न समोरच्याला लेखकाला विचारावा लागला? कारण आपल्याकडे अशी धारणा आहे की जो व्यक्ती खूप विचार करतो, वेगवेगळ्या प्रकारे मंथन करतो, खूप चिंतन करतो, त्याचे केस लवकर पांढरे होतात. आणि नासी फडके त्याला अपवाद कसे?
कारण नासी फडकेंनी एवढं मराठी साहित्याला समृद्ध केलं, एवढं लिखाण केलं, समीक्षात्मक पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांची समीक्षा केली, वेगवेगळ्या प्रश्नांची त्यांनी समीक्षा केली, समस्यांची समीक्षा केली, तरीही नासी फडकेंचे केस अजून काळे राहिले कसे? म्हणजे एवढं प्रचंड ताणतणावातून या माणसाने वेगवेगळ्या समस्यांचं उकल करत त्याच्यावर प्रभावीपणे विचार मांडत अशा प्रकारे लिखाण केलं. आणि म्हणून समोरच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये, वाचकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की यांचे केस अजून काळे कसे? आणि म्हणून हा सुरुवात जो आहे पाठाचा, म्हणजे सुरुवातीचं वाक्यच आपल्याला बरंच काही सांगून जातं. त्या वाक्यामध्ये संपूर्ण पाठाचा आशय सामावलेला आहे. याचा आकलन तुम्हाला या वाक्याच्या सुरुवातीलाच होऊन जातं की लेखकांची व्यक्तिरेखा, व्यक्तिविशेष, त्यांचं चिंतन मनन या संदर्भातून ते व्यक्त होणार आहे. आता बघा, मला भेटावयास आलेले त्या गृहस्थाचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. का वाटलं नाही? कारण असे प्रश्न अनेक लोक लेखकांना कदाचित विचारत असावे आणि म्हणून त्यांना ते आश्चर्य वाटलं नाही, कारण त्यांना त्या प्रश्नांची सवय झाली होती. आता या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे. कोठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेले व आता त्या गावी राहत असलेले जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात, जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, म्हणजे आपला मित्र तो आता कुठे असतो, अशा चर्चा चालतात. आमका तो हा काय करतो, असल्या प्रश्नांची व उत्तरांची देवघेव होते. घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. त्याकडे निहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचे अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावण्यासारखे करतो आणि विचारतो, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? मित्रांनो, लेखकांनी अतिशय खुसखुशीत भाषेमध्ये प्रस्तुत उतार्यामधून अतिशय त्यांच्या जीवनाचा जो आल्हाददायक सुखद प्रसंग आहे तो व्यक्त केलेला आहे की जुने मित्र भेटतात आणि सगळे जुन्या आठवणी उकरून काढतात. त्या जुन्या आठवणींमध्ये सुखदुःखाचे माणिक मोती असतात. सुखदुःखाचे माणिक आणि मोती हे अमूल्य असतात. त्यांची किंमत, आठवणी सुद्धा या अमूल्य असतात, मग त्या सुखाच्या असत की दुःखाच्या असत. आणि मग घड्याळाचे काटे मागे फिरतात. जेव्हा ते त्या विषयावरती चिंतन मनन करता, एकत्र येता, विचार करता, मागचे विषय आठवतात, तेव्हा घड्याळ कसं फिरायला लागतं? उलटं फिरायला लागतं. जुने दिवस आठवायला लागतात. आणि हे सगळं करत असताना त्यांची जे मित्रमंडळी आहेत ते लेखकाचं जीवन आणि त्यांच्या जीवनाचा अभ्यास, तुलना करतं आणि विचार करतं की लेखकांचे केस आपल्यासोबतच आपल्या बरोबर वाढलेला नासी, याच्या डोक्यावरचे केस अजून काळे कसे काय राहिलेत, असं क्षणभर टक लावून लेखकाच्या केसांकडे बघितल्यावर त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे या छोट्याशा उतारामधून आपल्याला या उतार्याचं आकलन पण होतं आणि आपल्याला अभिव्यक्ती पण त्यामधून आपले विचार व्यक्त करता येत असतात. आता बघा, समजा या उतार्यावरती आपण 3 कृत्या बनवल्या. आकलन कृती. आता आकलन कृती 1 मध्ये जर समजा आपण प्रश्न घेतला, प्रश्न म्हणजे कृती घेतली की लेखकाला भेटायला आल्यावर त्यांना कोणत्या गोष्टीची सवय झाली होती किंवा सवय झालेली गोष्ट उतार्यामध्ये याच्यामध्ये आपण लिहू शकतो 2 पॉइंटमध्ये की
त्यांना भेटायला आल्यावर गृहस्थांकडून विचारलं जाणार की तुमचे केस अजून का काळे झाले नाही, या गोष्टीची त्यांना सवय झाली. असा 1 मार्काचा प्रश्न आकलन कृती 1 मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला तिथं कृती पण पडू शकते. उदाहरणार्थ समजा लेखकांना भेटायला आल्यावर निघालेल्या जुन्या आठवणी, मग या आठवणी तुम्हाला इथं नोंदायच्या. 1, नंतर 2, नंतर 3री आठवण, नंतर 4थी आठवण. मग मित्रांनो आता बघा, अशा प्रकारे कृतीच्या माध्यमातून लेखकांना भेटायला आल्यावर, त्यांचे मित्रमंडळी भेटायला आल्यावर कोणत्या जुन्या आठवणी निघतात, त्या या 4 कृतीमधून तुम्हाला मांडणं अपेक्षित आहे. आणि हे केव्हा मांडता येईल? जेव्हा तुम्हाला उतार्याचं आकलन होईल तेव्हा. उतार्याचं आकलन झालं तरच तुम्ही आकलनावरची आधारित असलेली कृती ही बरोबर लिहू शकता. आता बघा, जुन्या आठवणी कोणत्या निघतात की तो अमका कुठे तमका कुठे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे घड्याळाचे काटे मागे फिरतात. मग मातीचे जे ढिगारा असतात त्याच्यातून माणिक मोती आढळतात. पूर्वीचे दिवस, त्यामधून आठवणी उकरल्या जातात. अशा प्रकारच्या गोष्टी, आठवणी त्या माध्यमातून निघत असतात. मित्रांनो आता या 2 कृतीमधून तुम्हाला 2 मार्क सहज प्राप्त होतील. मित्रांनो आता समजा या 2 कृती झाल्या, आकलन कृती 1 आणि आकलन कृती 2, 2-2 मार्काला 4 मार्क झाले. आता 3री जी कृती असते सोमत, हे बघा, सोमत कृती ही असते 3 मार्काला. याच्यामध्ये तुम्हाला या उतार्यावरती समजा या एवढ्या उतार्यावरती प्रश्न पडेल. सोमत मध्ये हा उतारा आहे, या उतार्यावरती तुम्हाला एक प्रश्न पडला. प्रश्न काय विचारलेला आहे की लेखकांना भेटायला आल्यावर, लेखकांना गृहस्थ भेटायला आल्यावर त्यांच्या मनामधून सुखदुःखाचे जे प्रसंग भावनात्मक पद्धतीने व्यक्त केले गेले त्याबद्दल तुम्ही विचार मांडा. आता या उतार्याबद्दल किंवा तुमच्या जीवनात तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटायला आला तर तुमच्या भावनिक विचार त्या संदर्भात मांडा. अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देऊन तुम्हाला या उतार्यातून किती आकलन झालं आहे आणि तुम्ही आकलन झालेली अभिव्यक्ती कशा प्रकारे करू शकतात प्रभावी भाषेमध्ये, सुंदर भाषेमध्ये, हे या मूल्यमापनातून तपासण्याचं कार्य या पाठांच्या माध्यमातून करता येणार आहे. आता उतारा आणि 3 कृत्या आपण पाहिलेल्या आहे. अशा प्रकारे या पाठावरच्या प्रत्येक वेगवेगळ्या उतार्यांवरती परीक्षेला तुम्हाला कोणत्या तरी एका उतार्यावरती 3 कृत्या पडणार आहे. पण या 3 कृत्याचं उत्तर तुमचं अचूक येण्यासाठी तुम्हाला त्या पाठाच्या उतार्याचं आकलन होणं गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो पुढच्या तासाला आपण पुढच्या उतार्याला सुरुवात करू. आता आपण इथं थांबू.